सगळ्यात पहिलं तर तुमची जर्नी सांगा. तुमची जर्नी कुठंच दिसत नाहीये. मी भरपूर रील्स बघितले, पण तुमची जर्नी कोणाला माहित नाहीये. खरं सांगायचं तर पहिला जो आमचा व्हिडिओ होता तो 10K गेल्यावर पण आम्ही खूप खुश झालो की बाबा 10K गेला आमचा व्हिडिओ. तुम्हाला काय वाटतं की काय एलिमेंट्स टाकायला पाहिजे व्हिडिओ मध्ये की तो व्हिडिओ व्हायरल जाईल? मेन म्हणजे एक गोष्ट आहे की कन्सिस्टन्सी ही एक गोष्ट आहे. कन्सिस्टन्सी. तुम्ही कन्सिस्टन्सी व्हिडिओ टाकलाच पाहिजे. काय स्ट्रगल करताय आणि तुम्हाला काय वाटतं की काय आणखी इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे? स्ट्रगलिंग तर संपणार नाहीये. ह्याच्या अगोदर पण स्ट्रगलच होता, पण आम्ही असा विचार नाही करत की ते स्ट्रगल. खरं सांगायचं तर सुरुवात केली होती इंस्टाग्रामचे टेम्पलेट्सने एडिट करायला. म्हणजे टेम्पलेट मधून सुरुवात केली होती. तुम्हाला काय वाटतं काय नवीन नवीन शिकायला पाहिजे तुम्ही आता? तर आम्हाला पण सोशल मीडिया बद्दलच माहिती होतं, पण आता बाकी ChatGPT नंतर वेबसाईट डिझाईन एव्हरीथिंग ते सुद्धा आम्हाला कुठे ना कुठे पुढे कामी येणार असं आम्हाला वाटतं. सो या गोष्टी सुद्धा आम्ही अपग्रेड करायलाच पाहिजे. डिजिटल मार्केटिंग म्हणजे एव्हरी 10 मधून 9 कस्टमर आम्हाला विचारतो तुमच्याकडे कोणी सोशल मीडियावाला आहे का, म्हणजे एव्हरी आहे ना. सो त्याची नीड तर भरपूर आहे. आणि तुम्ही कसं बघता ट्रॅडिशनल मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंग? तुम्हाला काय वाटतं काय फरक आहे? फेस व्हॅल्यू क्रिएट करा तुमचा फेस जर लोकांना दिसत राहिला कंटिन्युअसली रील्स थ्रू, तुमच्या युट्यूब थ्रू, तुमच्या सगळ्या प्लॅटफॉर्म थ्रू, सो डेफिनेटली तुमची फेस व्हॅल्यू जिथं वाढली तर तिथं तुम्हाला क्लायंट्स अप्रोचेस चांगले मिळतील. हे हॅलो ऑल, वेलकम टू टुडेज पॉडकास्ट. आज जे पाहुणे आहेत ते आहेत फेमस क्रिएटर पुण्याचे. त्यांचं नाव आहे अमय अँड श्रुती. ते नावाजलेले आहेत पुणे प्रेमी या इंस्टाग्राम चॅनलवर. तर तुम्हाला आज त्यांची पूर्ण जर्नी, ते त्यांनी कसं स्टार्ट केलं, त्यांनी काय चॅलेंजेस फेस केले, अँड आज ते बिझनेस ओनरला, खूप सारे बिझनेस ओनर त्यांचा बिझनेस ग्रो करायचा हेल्प त्यांना ग्रो करून देत आहेत आणि भरपूर सारे कॅटेगरीजवर त्यांनी रील्स बनवले आहेत. त्यांचं पूर्ण आज जर्नी आपण घेणार आहे. तर शेवटपर्यंत हा रील्स शेवटपर्यंत बघा. तुम्हाला या पॉडकास्ट मध्ये भरपूर नॉलेज आणि इन्फॉर्मेशन मिळेल. ठीक आहे. वेलकम सगळ्यात पहिले तुमच्या दोघांचं. थँक्यू. आज सगळ्यात पहिलं तर तुमची जर्नी सांगा. तुमची जर्नी कुठंच दिसत नाहीये. मी भरपूर रील्स बघितले, पण तुमची जर्नी कोणाला माहित नाहीये. तर काय तुमची जर्नी आहे थोडं तुम्ही एक्सप्लेन करसाल तर बरं होईल. जर्नी अशी म्हणजे काय सांगावं तुम्हाला, आम्हाला सुद्धा कळालं नाही की आम्ही आता ब्लॉगर आहोत. आम्हाला स्टार्टिंगला खूप आवडायचं म्हणजे नवीन नवीन प्लेसेसला एक्सप्लोर करणं. तर आम्ही जायचो नवीन नवीन ठिकाणी आणि तिथलं फूड, ट्रॅव्हल आणि असं स्टार्ट केलं आम्ही. तो ते स्टार्ट म्हणजे खायचो किंवा फिरायचो, तर विचार केला की एखादा व्हिडिओ टाकावा. तर मग एकदा व्हिडिओ टाकला तो थोडा हिट झाला, दुसरा व्हिडिओ टाकला हिट झाला, मग तसे व्हिडिओ टाकत गेलो आम्ही. सो त्याने काय झालं, लोकांना म्हणजे आम्हाला कळालं की लोकांना अशा गोष्टी बघायला आवडतात. सो त्याने मग आम्ही टाकत गेलो आणि व्हिडिओ चालत गेले. असं काहीतरी झालं. म्हणजे असं आम्हाला कळालं की लोकांना असं ते टेम्पटिंग सगळं फूड जे बघितलेलं ते खूप आवडतं. मग आम्ही लोकांकडनं हळूहळू म्हणजे बाकी पण क्रिएटर्सला बघत किंवा हे करत आम्ही इन्स्पायरिंग घेत आम्ही सगळ्या गोष्टी शिकत गेलो. आमच्या दोघांचा प्रॅक्टिकली ह्या रिलेटेडचा बॅकग्राऊंड नाहीये. आम्ही दोघंही वेगळ्या वेगळ्या बॅकग्राऊंडला. एज्युकेशन बॅकग्राऊंड तुमचं? माझं बीकॉम झालंय आणि माझं MBA झालंय. बीकॉम MBA झालंय. पण आमचं दोघांचं मेन कोऑर्डिनेशन कुठं आलं की ती बोलती छान, म्हणजे तिला लिहिता वगैरे छान येतं आणि मी थोडंफार व्हिडिओ एडिटिंग वगैरे लॉकडाऊन मध्ये शिकलो होतो. अरे वा. त्या गोष्टीमुळे आमचं हे सगळं पुढे जर्नी दोघांची सुरुवात झाली. आतापर्यंत म्हणजे जर्नी आतापर्यंत आली. येस. बट एक कुठं कुठं वाटतं ना की अरे तुम्ही जेव्हा व्हिडिओज शूट केले आणि ते टाकलं तर तुमच्या घरच्यांनी काही तुम्हाला अपोज केला की अरे अरे हे कशाला मी टाकलंय, हे काय टाकलंय तुम्ही? किंवा एखादा रील्स मी बघितले एखादा 1 मिलियन पण क्रॉस झालेले रील्स आहेत तुमच्याकडे. सो मिलियन्स ऑफ व्ह्यूज. तुम्हाला कसं वाटलं तेवढे रील्स, एवढा हिट झाला तो व्हिडिओ? तुम्हाला तुमचं फिलिंग कसं? खरं सांगायचं तर पहिला जो आमचा व्हिडिओ होता तो 10K गेल्यावर पण आम्ही खूप खुश झालो की बाबा 10K गेला आमचा व्हिडिओ. कारण ते बेसिक म्हणजे 2000 जायचे, 3000 जायचे. मग आय गेस 1 मिलियन एक व्हिडिओ गेला. 1 मिलियन व्ह्यूज कोणत्या व्हिडिओला गेले? ऍक्वेरियसला होतो आम्ही, खडकवासला आहे ते. आणि असंच माझ्या बर्थडेला गेलो आम्ही आणि रॅन्डम शूट केलता आणि टाकला होता तो. आणि तो टाकला, मग टाकल्यानंतर तो हळूहळू व्हिडिओ. तुम्हाला काय वाटतं की काय एलिमेंट्स टाकायला पाहिजे व्हिडिओ मध्ये की तो व्हिडिओ व्हायरल जाईल? असं भरपूर सारे नवीन क्रिएटर्स आहेत, ते काढतात आहे व्हिडिओ बट त्यांचे हिट जात नाहीत किंवा 2000-3000 व्ह्यूज आले ते तिथपर्यंतच थांबतात. पण तुम्ही आता काही शिकले असतील ना की एवढे रील्स झाले, तुम्हाला काही आयडिया आली असतील ना की हे एलिमेंट्स टाकल्या गेल्यामुळं, हे एंगेजिंग फॅक्टर्स टाकल्यामुळं ते रील्स व्हायरल गेलं. तर काय एंगेजिंग? मेन म्हणजे एक गोष्ट आहे की कन्सिस्टन्सी
ही एक गोष्ट आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही कन्सिस्टन्सी व्हिडिओ टाकलाच पाहिजे. म्हणजे आम्ही दिवसातून किंवा आठवड्यातून 3-4 व्हिडिओ कन्सिस्टंटली टाकतो. एखादा व्हिडिओ मिलियन जातो, एखादा नाही जात. कन्सिस्टन्सी हा पहिला मेन की आहे. आणि दुसरं म्हणजे की आम्ही प्रत्येक वेळेस जो व्हिडिओ बनवतो त्या विचार करतो की लोकांना काय बघायचं, म्हणजे लोक कशात एंगेज होतील, त्यांची काय नीड आहे आणि ते काय शोधत आहेत, म्हणजे याने काय होतं मग ते रिलेट जास्त करू शकतात. आम्ही त्या विचारानेच पुढचा जो व्हिडिओ असतो तो म्हणजे रिलेट केलं पाहिजे तुम्ही लोकांनी हा व्हिडिओ. म्हणजे त्यांना असं नाही झालं पाहिजे की मला जे वाटतं तेच नाही. तुम्ही अभ्यास करताय की लोकांना काय आवडतं, लोकांना काय आवडतं, लोकांना ते रिलेट झालं पाहिजे. अरे हा मी पण त्याच याच्यातून गेलेलो आहे. ते रिलेट करणं खूप लोकांना कळत, म्हणजे जे नवीन क्रिएटर आहेत ना, जे त्यांना बघतात ते रिलेट करत नाही. त्यांना वाटतं मी जे बनवतो ते चांगलं आहे. त्यांना सेल्फ ऑब्सेस्ड व्हिडिओज पेक्षा तुम्ही रिलेटेबल लोकांना काय पाहिजे ते बनवा तसा व्हिडिओ. राईट. आणि कन्सिस्टन्सी जसं तुम्ही म्हटलं. सो हे 2 फॅक्टर तुम्हाला एव्हरी टाइम चेंज इम्प्रूव्ह करणं हे हा मोठा फॅक्टर. इम्प्रूव्ह करणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर सेम व्हिडिओ करून पण लोक मग एक टाइम नंतर बोर होतात. ओके. तुमचा आजचा जर व्हिडिओ तुम्ही छोट्या क्वालिटीत करत असाल तर क्वालिटी तरी अपग्रेड करा किंवा तुमच्या कंटेंट म्हणजे तुम्ही माईक आता साधा वापरा. बेसिक चालू केलं तरी माईक हळूहळू तुम्ही जसं तुम्हाला येत आहे, इन्कम सोर्स येतोय, त्यातून तुम्ही हळूहळू वाढवा. त्या गोष्टीतून इक्विपमेंट ऑलमोस्ट अर्ध्याहून जास्त खर्च इक्विपमेंट मध्ये. कारण की तुम्ही जसे तुम्ही अर्निंग चालू केली आणि त्याच्यामुळे तुम्ही ते अर्निंग इन्व्हेस्ट करत गेले आणि तुमची क्वालिटी वाढवत गेली. सो भरपूर सारे क्रिएटर काय करतात, वाटतं की आता काय पैसे कमवले ते उडून टाकतात. काय गरज आहे, काय गरज आहे. तर चालते चालू दे नाही, पण क्वालिटी इम्प्रूव्ह करायलाच पाहिजे. डेफिनेटली क्वालिटी इम्प्रूव्ह तुम्ही सांगितलं, कन्सिस्टन्सी सांगितलं आणि रिलेटेबल लोकांना रिलेट झालं पाहिजे. ठीक आहे. आता हे सगळं करताना तुम्हाला असं कधी वाटलंय का की अरे खूप रील्स टाकल्यात पण काही मिळत नाहीये, काही म्हणजे होतो ना स्ट्रगल एक फेज असतो प्रत्येक क्रिएटरच्या जर्नीमध्ये. खूप सारा स्ट्रगल असतो, अप्स अँड डाऊन्स असतात. अजून आम्ही स्ट्रगल फेज मध्ये स्ट्रगलिंग फेज मध्ये जातो. आम्ही आमचं अजून गोल काय मोटिवेट करतो तुम्हाला की बाबा समोर जा, तुम्ही स्ट्रगल करताय बरोबर की स्टील मी तर म्हणतोय की तुम्ही चांगले रील्स टाकताय, चांगलं व्ह्युअरशिप पण गेन करताय, पण स्टील तुम्ही थोडं स्ट्रगल काय स्ट्रगल करताय आणि तुम्हाला काय वाटतं की काय आणखी इम्प्रूव्ह आला पाहिजे? लोकांची जी आपुलकी आहे, म्हणजे लोक जे आम्हाला प्रेम देतात, की बोलवतात किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की नाही यार अजून त्याच्यात काहीतरी ह्या लोकांना अजून काहीतरी इम्प्रूव्ह केलं पाहिजे किंवा अजून काही गोष्टी चांगल्या दिल्या पाहिजे. बरेच मग आम्ही असे पण कंटेंट करतो जिथे की आम्ही ट्रॅव्हल केलंय, ट्रॅव्हल केलेलं आम्ही टाकतो की आम्हाला ही गोष्ट कळालेली आहे. त्यामुळे लोकांना पण ते आवडतं की बाबा नाही मला माहिती नव्हतं पण ह्यांना माहिती आहे, त्यांनी सांगितलं. तर त्या गोष्टी अशा आहेत सगळ्या. तर भरपूर सारे क्रिएटर असे असतात ना की रील्स कन्सिस्टंटली रील्स टाकतायत बरोबर, पण नंतर गिव्हअप करतात. बरोबर. का बरं ते गिव्हअप करतात किंवा तुम्ही त्यांना काय म्हणसाल? होतं सर, ती फेज सगळ्यांनाच म्हणजे आम्हाला पण आली येतेच असं वाटतं की कधीतरी खूप व्हिडिओ नाही झाले तर वाटतं की कसं. पण गोष्ट काय मोटिवेट करतात की आमचे जे बिझनेस ओनर्स आहेत आम्हाला एक तर पहिले रिपिटेटिव्ह आमचे क्लायंट असतात. एकदा जर आम्ही त्यांच्यासोबत काम केलं आहे तर असं होतच नाही की ते वापस कुठे जातात, ते वापस आम्हाला अप्रोच होतात. तर प्रत्येक वेळेस त्यांना काही नवीन देणं आणि आम्हाला पण नवीन लोकांसोबत कनेक्ट करायला ते आवडतं. रेफरन्सेस पण डेफिनेटली. आता मी बिझनेस करायला, मला माझे भरपूर सारे मित्र बिझनेसेस आहेत, तो तिथून पण चांगलं आहे. तर ऑब्व्हियसली स्ट्रगल आहे, जसं काय हरकत नाही म्हणाला. बट एक असं ना की एक कन्सिस्टंट बघा, एव्हरी वन हॅज. नरेंद्र मोदींनी पण पंतप्रधान असून त्यांनी स्ट्रगल केलेलं आहे. 30 वर्ष त्यांनी स्ट्रगल केल्यानंतर त्यांना कुठेतरी काहीतरी पदवी मिळाली असं म्हणतात. 30 वर्षाचं स्ट्रगल त्यांनी केलं असं म्हणतात, मला पण माहित नाहीये पण असं म्हणतात. बरोबर. तर ऑब्व्हियसली स्ट्रगल एव्हरी वन हॅज, बट तुम्ही त्याला कसं मोटिवेट थ्रू समोर जाता, त्याला कल्टिवेट करून कसं समोर जाता, ते चॅलेंज आहे. आताच तुम्ही म्हटले ना मोदींनी 30 इयर्स स्ट्रगल केले, आम्ही तर 1.5 वर्ष स्ट्रगल करतोय. अजून 29-28 इयर्स म्हणजे स्ट्रगलिंग तर संपणार नाहीये. ह्याच्या अगोदर पण स्ट्रगलच होता, पण आम्ही असा विचार नाही करत की ते स्ट्रगल. कारण की भरपूर लोकांना स्ट्रगल आहे मग गिव्हअप करतात. सो स्ट्रगलला तुम्ही असं वाटतं की नाही मी नेक्स्ट टाइम आणखी चांगले करेल. एन्जॉय करा स्ट्रगलला, एन्जॉय करून आणखी समोर जा, आणखी अप्रोच करा क्लायंट्सला, आणखी इम्प्रूव्ह करा स्वतःला. आणि डेफिनेटली जेव्हा तुम्ही हे कन्सिस्टंट बेसिस करता तर रिझल्ट एक ब्रेक थ्रू मिळतोच एखादा तर. आणि ब्रेक थ्रू मिळाल्यानंतर मग तुम्ही एक डेफिनेटली चांगले अर्निंग आणि एव्हरीथिंग इज करता. ठीक आहे. बट ठीक आहे, आता भरपूर सारे नवीन क्रिएटर्स आहेत, भरपूर सारे टूल्सची गरज पडतं, जसं माईक झालं किंवा व्हिडिओ
तुम्ही काय कोणते टूल्स वापरतात, कोणते व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर वापरतात ते पण थोडं लोकांना सांगा, क्रिएटर आहे त्यांना सांगाल तर बरं होईल. सो टूल्स आम्ही सगळे बेसिक वापरतो. प्रीमियर प्रो पण वापरतो. ऍज पर प्रोजेक्ट नुसार आम्ही सगळ्या गोष्टी वापरतो. जर हाय एंड असेल तर प्रीमियर प्रो वापरतो, नाहीतर VN आहे, कॅपकट आहे, ब्लिंक म्हणून एक ऍप आहे, कॅप्शन्स म्हणून एक ऍप आहे. त्याच्यातून तुम्ही बऱ्याच गोष्टी इझिली करू शकता. मला असं मिळत होतं की बाबा मोठ्या सॉफ्टवेअर्स मध्ये केलं की तुमचं एडिटिंग मोठं होतं, पण सेम कन्सिस्टंटली आता असं काही नाही ना की भरपूर क्रिएटरला वाटतं की भरपूर सॉफ्टवेअर घ्यावं लागेल, मला खूप मोठा सेटअप लागेल, खूप सारे इन्व्हेस्टमेंट करावं लागेल जर मला क्रिएटर बनायचं असेल. आम्ही खरं सांगायचं तर सुरुवात केली होती इंस्टाग्रामचे टेम्पलेट्सने एडिट करायला. म्हणजे टेम्पलेट मधून सुरुवात केली होती. मला थोडं येत होतं, पण मी म्हटलं कुठं त्या गोष्टी हे करायचं. सो टेम्पलेटने आम्ही सुरुवात केली होती. मग आता हळूहळू आम्ही एक सॉफ्टवेअर शिकत गेलो किंवा हे करत गेलो. ती काही गोष्टी शिकते, मी काही गोष्टी शिकतो. मग दोघं शिकणं तर कन्सिस्टन्सी राहायलाच पाहिजे. असं क्रिएटरला पण नवीन नवीन गोष्टी शिकायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, काय नवीन नवीन शिकायला पाहिजे तुम्ही आता? तुम्ही मेनली म्हणजे तुमच्या आजूबाजू घडणाऱ्या गोष्टींना चेक केलं पाहिजे. तो अवेअरनेस तुमच्याकडे असेल ना, तर तुम्ही फनी क्रिएटर असो, कंटेंट क्रिएटर, किंवा लोकांना काय हवंय ते तुम्हाला इझिली कळून येतं. तुमची स्वतःची नीड काय. समजा तुम्हाला उटीला जायचंय, तर तुम्ही हॉटेल्स कुठून बुक करणार, काय कुठून करणार. मग जेव्हा ती तुम्हाला स्वतःला नीड होते की मग तुम्ही क्रिएटर शोधता की उटीचे क्रिएटर कुठले. त्यांनी पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे. तर तशा ह्या गोष्टी आहेत. सो लोकांना तुम्ही बघितलं की त्यांच्या काय गरजा आहेत, त्या तुम्ही पूर्ण केलं तर ऑटोमॅटिकली. आता भरपूर लोकांना काय गरजा असतं की ट्रॅव्हलिंग करायचं, पण कुठं करायचं, कसं करायचं माहित नाही, कुठं हॉटेल बुक करायचं माहित नाही. तर त्या रील्स मध्ये जर कळालं की आज मी इथून निघालोय, इथं मी बुक केली रूम, आणि इथं जसं ते ट्रॅव्हल ब्लॉग असतं ना, व्लॉग, ते पूर्ण मग त्याच्यामुळे दुसऱ्याला इन्स्पायर होतं, अरे मी पण असं करू शकतो, किंवा मिळतं तिथं जाऊन पण, काही मोठी गोष्ट नाही आहे. रिलेटेबल वाटतं त्यांना पण. ओके, परफेक्ट. टेक्निकली काय सांगसाल की टेक्निकली काय अपग्रेड करावं लागेल? ठीक आहे, तर ह्युमन कन्झ्युमर अनालिसिस करून नीड समजून तुम्ही करताय, टेक्निकली तुम्हाला काय वाटतं, काय शिकायला पाहिजे तुम्ही अजून, आणि काय तुम्हाला माहिती करायला पाहिजे? तेच आता आपण जसं आलो आपण तुमच्या इथे शूटसाठी, तर आम्हाला पण सोशल मीडिया बद्दलच माहिती होतं, पण आता बाकी ChatGPT नंतर वेबसाईट डिझाईन एव्हरीथिंग, ते सुद्धा आम्हाला कुठे ना कुठे पुढे कामी येणार असं आम्हाला वाटतं. सो त्या गोष्टी सुद्धा आम्ही अपग्रेड करायलाच पाहिजे. मी काय काय ऐकलंय डिजिटल मार्केटिंग बद्दल, काय काय तुम्हाला नॉलेज आलंय आतापर्यंत? तुम्ही आता मार्केट बघताय, राईट? सो काय डिमांड आहे आज लोकांची मार्केटमध्ये डिजिटल मार्केटिंगची? डिजिटल मार्केटिंग म्हणजे एव्हरी 10 मधून 9 कस्टमर आम्हाला विचारतो तुमच्याकडे कोणी सोशल मीडियावाला आहे का, म्हणजे एव्हरी आहे ना. सो त्याची नीड तर भरपूर आहे, आणि एक्सपिरियन्स थोडा लोकांकडे नाहीये. त्यामुळे लोक जर ट्रेंड असतील त्या गोष्टीमध्ये, तर लोक चांगलं क्लायंटला, लोक काय करतात की बाबा 2 महिने क्लायंट केला, सोडून दिला दुसरा क्लायंट. तुम्ही कन्सिस्टंटली एका क्लायंटला केटर केलं तर तो तुम्हाला रिझल्ट पण चांगले देतो, आणि तेवढं मॉनिटरी वाईज पण तुमची व्हॅल्यू वाढते. डिजिटल मार्केटिंग, आता भरपूर लोकांना काय वाटतं ना की सोशल मीडिया सगळं डिजिटल मार्केटिंग म्हणजे पोस्टिंग वगैरे केलं, पण त्यांना माहित नाही की SEO, परफॉर्मन्स मार्केटिंग, जसं ChatGPT, गुगल ऍड्स, असे भरपूर सारे टर्म्स असतात. जसं 35+ मॉड्यूल्स आम्ही ट्रेनिंग देतो लोकांना, आणि त्यांना भरपूर सारा त्याच्यातून फायदा होतो. त्यांचा बिझनेस जे कर म्हणजे एकदमच वाढतो. त्यांना ते पहिलं माहित नव्हतं. कारण की तुम्ही कसं बघता ट्रॅडिशनल मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंग, तुम्हाला काय वाटतं, काय फरक आहे? ट्रॅडिशनली जसं तुम्ही बघताय की पॅम्पलेट वाटलं जातं लोकांना, किती लोक ट्रॅडिशनली जसे न्यूजपेपरला ऍड देतात लोक, तुम्ही कसं बघता, ट्रॅडिशनल चालतं जास्त की डिजिटल जास्त चालतं? तुमचं काय त्याच्यावर पॉईंट ऑफ व्ह्यू आहे? आता बरोबर आहे, ट्रेडिशनल पण एक मार्केटिंगचा वे आहे. तो एक 10-15 वर्षांपूर्वी जेव्हा माझे आई बाबा एव्हरीडे न्यूजपेपर वाचायचे, त्यांना सगळं माहिती राहायचं, आणि पॅम्पलेट जरी असेल तर तो घरात यायचा, बघायचं, ती मार्केटिंग होती. पण आता सगळं काय झालंय, सगळ्यांच्याच हातात मोबाईल आहे. तर मग काहीतरी बघायचं असेल तर लोक गुगल करतात किंवा सर्च करतात, तर त्याने काय होतंय, लोकांमधलं ते ट्रेडिशनल थोडंसं स्विच होऊन इकडे म्हणजे वळताय, डिजिटलकडे जास्त वळतायत लोक, असं तुम्ही ऑब्झर्व करताय का फक्त सांगायचं? तुम्ही भरपूर लोकांना भेटताय, आणि आम्ही सुद्धा बऱ्याच वेळा लोकांना सजेस्ट करतो की तुम्ही डिजिटल पेक्षा म्हणजे ट्रेडिशनल पेक्षा काहीतरी नवीन ट्राय करून रिसेंटचा किस्सा असा होता की आम्ही काश्मीरचे क्लोथ्स होते ना, त्याचं एक्झिबिशन लागलं होतं. तर त्यांनी 1-1.5 लाख 2 लाख रुपये खर्च करून न्यूजपेपर मध्ये ऍड दिली होती, या विचारात की आता खूप चालेल, आता सगळेच येतील. मग त्यांनी काहीच मार्केटिंग नाही केली ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर.
पण कोणी आलंच नाही. त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला. 1.5 लाख रुपये म्हणजे त्यांचे गेल्यासारखे झाले ते ना. आणि आम्हाला कॉन्टॅक्ट केला, आम्ही शूट वगैरे करून गेलो आणि पोस्ट केला आणि त्यांचे क्लायंट भरपूर वाढले. मग त्यांना खूप अवेअरनेस आली की हा आपल्याला हे पण करायला पाहिजे. मग सगळ्या ब्लॉगर्सला बोललो किंवा ते ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ते स्विच झाले. म्हणजे आज ऑब्व्हियसली सगळ्यांच्या हातात मोबाईल आलेला आहे असं आपण म्हणतो, आणि पॅम्पलेट झालं, होर्डिंग झालं, आता आपण किती मार्केटिंग ऑफलाईन केली तर ते ब्रँडिंग होतं फक्त. डिजिटलला काय होतं, एंगेजमेंट. लोकांना अवेअर तर होताच, प्लस एंगेज करतात त्याला, हा हे कुठं आहे, कसं आहे, कधी आहे, कुठं, म्हणजे एंगेजमेंट झाल्यामुळे काय होतं की आणखी त्याला बूस्टअप मिळतं, त्या बिझनेसला ग्रोथ मिळतं. डेफिनेटली. ऑब्व्हियसली आता लास्ट बट नॉट द लिस्ट, तुमचं आता विजन काय, समोर तुम्हाला कसं जायचं आहे, काय तुम्हाला कुठं तुम्ही बघताय समोर, स्वतःचं विजन काय तुमचं? आता विजन तर तुमचं असं ना की अरे मला आता पुढे चालून असं व्हायचं आहे, याला एस्टॅब्लिश करायचं चांगल्या प्रकारे, असं काहीतरी विजन ठरवलंय तुम्ही का जे चलताय चालू असं काय? नाही, तसं काही नाहीये. विजन तर आहे की बाबा आम्ही आता मोस्टली किंवा वेब सिरीज, मूवीज मध्ये ह्या गोष्टीमध्ये कसं शिरता येईल, किंवा अजून आमचा हा जो आम्ही क्रिएट केलाय हा ब्रँड कसा वाढवता येईल. म्हणजे लोक आम्हाला दोघांना आमच्या फेसने ओळखतात की बाबा अमय श्रुती आहे, कोण आहे, काय, त्यांना अजून जर्नी माहिती नाहीये. सो ते आम्हाला फेसने ओळखतात की बाबा ह्या व्यक्तीने इथं गेलाय म्हणजे आम्ही जायला पाहिजे. तर त्याची अजून व्हॅल्यू वाढवणार, आणि फक्त पुण्यात नाही तर ऑल ओव्हर इंडिया तो पोहोचवणार. फेस व्हॅल्यूला खूप डिमांड आहे. भरपूर सारे क्रिएटर बघतो मी फेस व्हॅल्यू दाखवत नाही, मी असं करतो, असे व्हिडिओ करतात आणि टाकतात, पण त्याला व्ह्यूज पण चांगले आहेत, असं नाही व्ह्यूज नाहीत. बट एखाद्या क्रिएटरला, एखाद्या बिझनेस ओनरला की अप्रोच करायचं असेल, किंवा एखादा बिझनेस ओनर अरे तुला बघितलेलं आहे असं कधी होत नाही ना. तर भलेही आज मी नवीन क्रिएटरला मी सांगायचं की फेस व्हॅल्यू क्रिएट करा. तुमचा फेस जर लोकांना दिसत राहिला कंटिन्युअसली, रील्स थ्रू, तुमच्या युट्यूब थ्रू, तुमच्या सगळ्या प्लॅटफॉर्म थ्रू, सो डेफिनेटली तुमची फेस व्हॅल्यू जिथं वाढली तर तिथं तुम्हाला क्लायंट्स अप्रोचेस चांगले मिळतील. आणि मला एक आणखी जाणून घ्यायचं असेल की तुम्हाला सपोज आता तुम्ही क्लायंट्सला अप्रोच करताय की क्लायंट्स तुम्हाला अप्रोच करताय, आता काय आता सिच्युएशन काय तुमची? दोन्ही सिच्युएशन आहे. म्हणजे कधी कधी आम्ही पण क्लायंटला अप्रोच करतो आणि त्यांचं ते स्वतः कधी कधी करतात, कारण आम्हाला माहिती नाही की ते आता सध्या कुठल्या स्टेज ऑफ बिझनेस मध्ये. कसं अप्रोच करता तुम्ही? आता भरपूर सारे क्रिएटर आहेत, त्यांना पण त्यांच्या पण चांगले फॉलोअर्स झालेले आहेत किंवा व्ह्युअरशिप त्यांची चांगली आहे, त्यांना तुम्ही काय गाईड करसाल, कसं अप्रोच करायचं? पहिलं तर तुम्ही एक प्रॉपर फॉर्म मध्ये एक टेक्स्ट असा लिहा की व्हॉट व्हॅल्यू कॅन यू प्रोव्हाइड टू देम, म्हणजे तुम्ही काय व्हॅल्यू प्रोव्हाइड करू शकता त्यांच्या बिझनेसला. ते जर बिझनेस ओनरला कळालं की तुमच्या रील्स थ्रू काय त्यांना व्हॅल्यू मिळेल, तर ते तुमच्याकडे शिफ्ट होण्याचे चान्सेस जास्त. काय सांगता, काय व्हॅल्यू जनरेट होतं, काय सांगता तुम्ही? म्हणजे आम्ही जसं सांगताना सांगतो की बाबा आम्ही एवढ्या लोकांना आतापर्यंत बिझनेस करायला हेल्प केली आहे, तर आमची ही रील तुम्हाला सुद्धा हेल्प करू शकते. आणि मेन म्हणजे आता आम्ही बिझनेस प्रमोट करतो, तो यामुळे कन्व्हर्जन रेट आहे तो वाढतो. तर आम्ही तसं जो आमचा एक्सपिरियन्स आहे, आमचे जे क्लायंट्स आहेत ते पण आम्ही त्यांना सांगतो. ऑब्व्हियसली जेव्हा एखादा बिझनेस एखाद्या क्रिएटरशी, जे नावाजलेला क्रिएटर त्याशी मिळतो आणि त्याचा पण ट्रस्ट वाढतो ना, बरोबर, की त्याला पण वाटतं की नाही हे कुठेतरी मला त्यांचा बिझनेस, एखादा एक क्रिएटर होते त्यांचं हे असं झालंय, त्याच्यामुळे या बिझनेस कुठेतरी ऐकल्यासारखं आहे हा बिझनेस, तर जिथं ट्रस्ट वाढतो तिथं बिझनेसचा कन्व्हर्जन, सगळ्या गोष्टी वाढतो. तर डेफिनेटली असंच तुम्ही समोर प्रगती करत राहा. तुमचे इन फ्युचर पण आपण जसं तुम्ही म्हटलं की कॉन्टॅक्ट ठेवा, आमच्यासोबत पण ठेवा कॉन्टॅक्ट, कारण की तुम्ही फ्युचर कन्सिस्टंटली असे रील टाकत गेल्या तर डेफिनेटली तुम्हाला जबरदस्त ग्रोथ मिळेल. म्हणजे तुमचं आता मिलियन्स ऑफ सबस्क्रायबर हो, मिलियन्स ऑफ फॉलोअर्स हो, अँड आणखी तुमच्याशी पॉडकास्ट ते मिलियन्स ऑफ सबस्क्रायबर झाल्यानंतर आणखी मी वापस पॉडकास्टला मी तुम्हाला बोलवेल, आणि तेव्हा आणखी तुम्ही मिलियन्स ऑफ फॉलोअर्स किंवा मिलियन्स ऑफ म्हणजे म्हणतो ना की किंवा 10 लाख 50 लाख जेव्हा तुमचे फॉलोअर येईल किंवा 1 CR जेव्हा तुमचे फॉलोअर क्रॉस होईल, तोपर्यंत मेहनत करत राहा, कारण की याच्यात मेहनत आहे. ऑब्व्हियसली देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क असं म्हटलं. सो इफ यू डू इट, अँड जेव्हा झाले तेव्हा आणखी आपण पॉडकास्ट घेऊ, जेव्हा आणखी तुमची जर्नी घेऊ, आणि नक्की तुम्ही या तेव्हा. ठीक आहे. सर जर हे होते अमयजी आणि श्रुतीजी, त्यांनी पूर्ण दिलखुलास आज त्यांचे मत मांडलेत, आणि डेफिनेटली तुम्हाला ते आवडले असतील तर डेफिनेटली या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यांना पण फॉलो करा, आणि त्यांची पण व्हेरायटीज ऑफ वर्क तुम्हाला बघायला त्यांना मिळतील. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.